ससुराल में यश कधी नाही, यश नाही येत मला. किरण माहेरी गेली आहे आणि तुम्ही सगळ्या घरात पसारा करून ठेवलाय. बाबा ते चालू झाल्यावर चुकून तेव्हा हातातून सटकली. मी खरंच चांगली झोपली होती, तुझा फोन आला म्हणून उठली मी नंतर. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज मी उठली आहे लेट. तो 1940 मधल्या हिरोईन सारखी दिसून राहिली केस गिस फॉरेन मूवी मध्ये. स्प्रे मारला माझ्या केसांवर सगळं. काल लग्नात गेले तर तो हेअरस्टाईल केली, त्याच्यामुळे माझे केस असे झाले. आता केस धुणार आहे मी. लेट उठली तर पहिले कामं केले थोडेफार. कामाने गेले फक्त पाणी भरलं, आज नळ आला होता म्हणून. आणि चादरा धुवायला टाकलं, खूप दिवसात आता पडलेला होता. मग खाली आली तर मी पराठे रेडी करून ठेवलेले आहे नाश्त्यासाठी. नारळ पाणी पिली. आता वरती जाऊन ब्रश करते पहिले. मग ब्रश पण नाही गेला, तसंच नारळ पाणी पिलं. तर खाली आली तर खाली आल्यावर नाश्ता रेडी होता. मम्मीने पराठे केले काकडीचे वगैरे आणि कांदा टाकून मस्त छान. तर लोक म्हणतात सासरी गेल्यावर शिव्या खाशील, बोलणे खाशील. मी नाही खात आहे, मी मजे करत आहे. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. मी यश नाही आता नाही जमत आहे मला. तू एवढं कट होऊन जाईन म्हणत राह, एखाद्या याच्यात येऊनच जाईल. यश करेन, ऐश ऐश यश करेन, ओ ऐश. ऐश हाँ ऐश कर रही हो गाइस. ऐश कर रही हो गाइस. ससुराल में ऐश कर रही हो गाइस मन. ससुराल में यश ऐश ओ ओ ओ ओ 3 2 1 गो. ससुराल में यश कर रही हूँ. नाही यश नाही येत मला. हे बघ ते सांगून राहिले. आई म्हण. ऐश करून राहिले. ऐश ऐश करत आहे. आणि मराठीत सांगायचं म्हण. बरोबर सांगितलं. तो ससुराल में गाइस में यश कर रही है. ऐश मराठीतला ऐश स्टार्ट. हा तो ससुराल में मैं गई यश कर रही यश. start होते. ऐश असते रन ते. बरं नुसतं एवढं मला ससुराल में. हा ससुराल में ऐश यश कर रही हूँ. इकडीचा ए यश ए ऐश हा ऐश ऐश कर रही हो गाइस. ऐश कर रही हूँ गाइस. जा तिकडे तू. आता बरोबर बोलली. हे म्हणे मला ते मनाचं आहे म्हणे, पण मला य आणि ए मध्ये प्रॉब्लेम होते म्हणे. ऐश म्हणू का यश म्हणू. स्वतःच म्हणते ऐश म्हणते पहिले, मग म्हणते यश. म्हणून तिच्याकडून म्हणून घेतलं फायनली. नाही येत, तू कन्फ्युज करतो मला. आधीच तुम्हाला ते जमत नाही, तुला माहित आहे. तू कसं करतो माहिती आहे का, गिव्हअप करून टाकतो. प्रयत्न करायचा. काही गिवअप नाही करत. तू खाणार आहे का पराठा? नाही तर 2 कोणासाठी घेतली. 3 दिले मम्मीने. दांडी टाकते मी. मी 1.5 खाणार आहे. आता नाही मला. 1.5 खाणार आहे मी. खा, 1.5 खा. जेवण नको करू, उपाशी राहतो. ठीक आहे. काय वाटलं. संध्याकाळी रिसेप्शनला जायचं ना, मग काकू पोळा टाकायला म्हणून. हे घे, पकड. तू काय करतो. मी फुलं तोडतो. जास्त शहाणा झाला काय. हे ऑफिस आहे का तुझं. माझं घर आहे ना. आमचं आहे आमचं. हे माझ्या नावावर आहे. आता हाकलून देईन. प्रज्वल तुला काही बोलायचं आहे. काहीच बोलायचं नाही. तरी इथे राहायचं आहे म्हणून मध्ये काहीच बोलायचं नाही. काकू म्हणजे लय चांगले आहे. काकू तर स्वागत केलं. सोपड्या. तुमचा दोस्त आला नाही आज परीक्षेला. बरोबर आला मी इकडेच पाहायला आली होती. शिरांगणाला पण आपलं परीक्षेला का पण व्हिडिओ बनवत नाही म्हणजे समजत नाही का म्हणजे. पण तर झोप घ्यायची तर झोप घेऊनच इथे येईन. माझं म्हणणं तसं नाही आहे. जेव्हा मला दिसते ना एखाद्यात कॅपेबिलिटी आहे आणि तो टाइमपास करत आहे, मग मला असं काही दिवस ठीक आहे, आपण काही नाही म्हणत, स्वतःहून समजन, आज समजन, उद्या समजन. पण जेव्हा दिसते की नाही यार मेरे भाई का अच्छा हो सकता है, फिर भी हे कर नाही रहा, तर मग माझा पेशन्स नाही राहत. थोडासा मी चिडचिडा होऊन जातो. मला असं वाटतं त्यानं केलं पाहिजे. आता मी असं पाहिलं की काहीचा काही कंटेंट बनवणारे, फालतू कंटेंट बनवणारे जे 4-4, 5-5 लाख होतात फॉलोअर्स, पण हा इथं गोट्या खेळत बसला. चांगले फॉलोअर्स असून, चांगला कंटेंट असून, चांगला कन्सेप्ट असून, चांगला ह्युमर असून, चांगली ॲक्टिंग असून, हा इथं फालतूपणा करत बसला. तर मग माझ्या जीवावर आली तर थोडंसं बोललो त्याला मी. मला नंतर वाईटही वाटलं, पण गरजेचं आहे ते कसं आहे, लोहा जब तक वो उसको ठोकेंगे नहीं
हाँ, अपन जब तक वो लोहे पे हथौड़ा नहीं मारेंगे थोड़ा सा वो सुन्न पड़ जाता है. उसको अभी गरम किया मैंने आज. कल उसको आकार देता. त्याची कशी सवय आहे त्याला आहे ना तो करते करते व्हिडिओ मग चांगले व्ह्यूज आले की सोडून देते मग त्याला आणखी कोणीतरी पुश करणार पाहिजे. आधी तर तो चांगले व्ह्यूज आले 1 मिलियन आला एका व्हिडिओला की मग असा बस रहा हफ्ताभर शांत राहा की अरे वा बढिया बढिया मस्त मजा येत आहे व्ह्यूज येतात लाईक येतात लोक कमेंट करून राहिले हा रिप्लाय देऊन राहिला हे ते. आता नवीनच केलाय त्यानं ब्रँड येईपर्यंत व्हिडिओ टाकते. एखादा ब्रँड आला पैसे आले की अरे कामापुरतं पैसे आले बा आपल्याला आणि झालं पण डबल. मग त्याच्या डबल मागं लागा. किती वेळा मागं लागणार आहे. आहे ना तो हम्म? सध्या लहान आहे तो. कायचा लहान आहे. आयती नंबर 1. किरण माहेरी गेली आहे तिच्या बहिणीच्या हळदीला आणि तुम्ही सगळ्या घरात पसारा करून ठेवलाय. मजा आहे तुमची. या अद्यानं तर पाय नाही धुतल्या. काय झाले रे बा? आंघोळ नाही गेली. पाय का तोंडी धुतलं नाही. धुतलं करू? म्हणून तोंडात धुते नुसतं तो. नुसतं नाही काही खराब नाही करून ठेवलेलं आहे. हे जेव्हा आम्ही दिवसभर काम करतो तेव्हा आमची रूम अशी असते. म्हणजे रूम म्हणजे ऑफिस असं असते. आम्ही तुला दिसत आहे का हे असं खाली हे टाकलेलं. कोणी इथं लेटते कोणी तिथं लेटते कोणी इकडे पसारा करून ठेवते. अशा मॅडम मॅनेजरचा पसारा आहे. हा इकडे पसारा करून ठेवते. मी इथं असा बसलेलो आहे. पण हे फक्त ऑफिस होईपर्यंत असते. जाताना सगळं आवरून ठेवतात ते लोक. टेन्शन आहे. आमच्या ऑफिसमध्ये असं नसते खुर्च्या लावल्या टेबल लावले का तसेच बसा. मग मानीचा त्रास होते कमरेचा त्रास होते. वाटलं तर कोणी फरशीवर झोपते कोणी कुठेही झोपते काय? कोणी कुठेही बसते. ऑफिस मध्ये म्हटलं कोणी फरशीवर झोपते कोणी ह्या आद्यासारख्या याच्यावर बसते बिन बॅगवर. तो टायरवर बसते. टायरवर बसला तो. स्टोरी आली होती का स्टोरी टाकली होती परीक्षेत झोपला आता. हा काल स्टोरी टाकली होती काव्यानं. मी तर टाकली ना. मी टाकली ना स्टोरी. हा मम्मीच्याही अकाउंटवर आहे शशांकची मम्मी नावाचा फॉलो करा. पण माझं असं म्हणणं असते तुम्ही कसेही काम करा वाटल्यास म्हणतात झोपा उठा मला काही घेणं नाही आहे. मेरा काम होना चाहिए बस. बस फिर तुम इधर लेटो सो फक्त हागणं उठणं टॉयलेट मध्ये करा. प्रज्वल बघत असते. म्हणून तर आम्हाला भारतीय बैठकचा सोफा पाहिजे. काय म्हणून तर आपल्याला भारतीय बैठकचा सोफा पाहिजे. बसता बसता झोपून जाण मग त्याच्यावर. नाही थोडं कम्फर्ट असलं तर बरं राहते. हा तर तुम्हाला सोफा आम्हाला जर सोफा तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी द्यायचा असेल प्रमोशन करून घ्यायचं असेल तर माझा नंबर आहे बायोला 9665260993 आणि सोफा आम्हाला आमच्या पसंतीचा लागेल. बैठकीचा शोधला पाहिजे. बढिया. आज मला पहिले डोकं दुखत लागलं. मग यानं बरं वाटतं ना. ब्लड डोनेट करूच हिमोग्लोबिन कमी झालं. इकडे बघ इकडे बघ रन. त्याच्यातलं अर्ध रक्त तर माझंच आहे. जे तू पित रोज. Vampire आहे ना. बायको पित असते एम्पायर नाही. माझ्या बायकोचं हेमोग्लोबिन कधीच कमी नाही होत त्यामुळं रोज रक्त पिते. काय तो काय ना धुरंधर 3. भावा ते चालू झाल्यावर जर चुकून तेव्हा हातातून सटकली तर कुठं चालली जाईन. हे परीक्षेत आले पाहिजे की नाही काहीसाठी तरी तर त्यासाठी आणलेलं आहे हे तो येऊ राहिला आहे. परीक्षेतले काल एवढं सडवलं दिले एवढं सडवलं मला मॅसेज करून काय आणते कशी हारली म्हणते बाबू चेन्नई शांत राहिलं जे चालू केलं. पाहू ना आता तो काय म्हणते. मेसेज पाहिजे मला मेसेज येतं काय लागते. तुमच्या आईचं काम आहे कूलर मध्ये ठेवलं होतं त्यांनी. बरोबर सांभाळून हो. तिला माहित होतं कामी येते म्हणून. नाही तर आपल्याला हे भेटत नाही मार्केटमध्ये आता बंद झाले. हे बंद झाले. बढिया. काय त्या सासूचं काम ते सांभाळून ठेवले म्हणते. हुक्स भेटत नाही म्हणते मार्केटमध्ये आता. चांगली गोष्ट आहे. मी खरंच चांगली झोपली होती. तुझा फोन आला म्हणून उठली मी नंतर.
त्यानंतर मग काका आले, त्यांनी बटन दुरुस्त वगैरे केली. ते ठोकपीचे आवाज आले, मग म्हटलं जाऊ द्या, आता काही झोप होणार नाही. छोटीने उठून गेली झोप. काय जाऊ काका चला जाऊ दे, चहा काय म्हटलं? करतो पुन्हा. ठीक काका. काका सर्कस नका करू, मी सामान देतो हटवून खालचं वाटल्यास. आपण हसून राहिला, ह्या वाट पाहून राहिला तुमची पडायची. असं असते गलातल्या गलात पाहू दे. तो नाही पडला ना? पकडायला त्याला पडला ना तो. त्याला गर्लफ्रेंड नाही, काही नाही, पडलंय तर काय होते. जमलो बा, प्रज्वल मोठं जमलं. लेंट असते लागली आज. हो, आमच्या घरात ऊन असते आज, प्रज्वल नसतात. तर इथं खिडकी बांधलेली आहे आम्ही. ह्या पण खिडक्या बघितलं तुम्ही बनवलेल्या होत्या म्हणून, ही पण खिडकी बनवली आहे. पण ह्या खिडकीच्या बाहेर आम्ही झाड लावलं म्हणून, म्हणजे मी झाड लावलं होतं लग्नाच्या आधी, की जेणेकरून ते या खिडकीत येईन म्हणून. आणि मला आता त्याचं फळ मिळत आहे. आणि हिने म्हटलं होतं. खूप मागं लागली त्याच्या झाड लागलं घरासमोर. तर मग आता हे झाड जे आहे बाहेरचं, ते फक्त असं 4 फुटाचं लावलं होतं. पण ते झाड बघा आता 4 वर्षात त्याची हाईट बघा. हे खाली गाडी आहे माझी, तिथून तुम्ही अंदाजा लावू शकता. तिथून ते वरच्या खिडकीपर्यंत आलेलं आहे. समोरचं जे घर दिसते त्याच्या हाईट प्रमाणे बघा. आणि ते वर चाललंय आता अजून. तर या झाडामुळं आता आमचं हे वाचलं की आम्हाला या खिडकीत काही लावायची गरज नाही आहे, पडदा वगैरे, कारण की ऊन नाही येऊ देत. पण या खिडकीतून काही करून ऊन येतेच. तर मग त्याच्यासाठी इथं काय ऑप्शन आहे, तर आपण ग्रीन पडदा आणलेला आहे, जेणेकरून या खिडकीतून जे डायरेक्ट ऊन येते ते या फ्रीजवर येते. तर या फ्रीजवर नाही आली पाहिजे म्हणून मॅडमने मला स्पेशल सिटीत जाऊन, इथवरच जाऊन हे ग्रीन नेटचा पडदा आणायला लावला. मी दुसरा पडदा सांगितला तुला. ओके, तर मॅडमनं दुसरा पडदा सांगितला होता. पण उन्हासाठी जर लावायचा आहे तर ग्रीन पडदाच चांगला असते. तर याचाच आम्ही ग्रीन पडदा बनवणार आहे आणि तिथं वर लावून घेणार आहे. आता मेन रिझन हे आहे की ते चांगलं दिसो नाही दिसो, पण ऊन नाही आली पाहिजे. आणि ते छिद्र जे आहे तिकडचं, ते थोडंसं तिकडे घेतलेलं आहे. त्याचं रिझन हे आहे की तो पडदा पूर्ण तिकडे पण सरकवता आला पाहिजे. आणि जसा उन्हाळा गेला आम्ही ते डायरेक्ट काढून टाकणार आहे तिथून. आता जुगाड करणं चालू आहे.